जमील शेख नावाचे व्यक्ती आहेत ते मनसेचे पदाधिकारी आहेत राबोडीचे आणि बिस्मिल्ला हॉटेलच्या इथे गाडीवरनं जात असताना ते पडले। त्याच्यानंतर त्यांना हॉस्पिटल कूपर हॉस्पिटल तिथून मग ज्युपिटर हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं। तिथून आता त्यांच्या ते मयत झाल्याचे घोषित केलेलं आहे व त्यांना आता आपण पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला नेमकं काय झालेलं आहे त्याबद्दलची माहिती कळेल। सर गोळी लागली 2015 पासून जमील शेखनी अनेकदा पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता, माझ्या जीविताला धोका आहे असं असताना पोलिसांकडून काय प्रिकॉशनरी मेजर्स सर्व बाजूंनी आपण तपास करत आहोत आणि पोस्टमॉर्टम एकदा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला सगळ्या माहिती हत्या आहे का आकस्मिक मृत्यू काय वाटतं, ॲक्सिडेंट मृत्यू का हत्या? सध्या आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्टचा आपण वाट बघूया, त्यानंतरच आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील आणि नंतर मग आम्ही तुम्हाला व्यवस्थित माहिती देऊ। काही सीसीटीव्ही आहे, संशय आहे काय नाही? हत्या झालेली आहे, मानेतून मागून गोळी गेलेली आहे। आता पोलीस तपासात देखील 2 माणसं CCTVमध्ये आयडेंटिफाय झालेले आहेत आणि सातत्याने चालू आहे। हा मनसेवर झालेला 3रा हल्ला आहे। याच्या आधी बदलापूर अंबरनाथमध्ये आमच्या एकाची हत्या झाली, उल्हासनगरमध्ये आमच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला आणि आज 3रा हल्ला आहे। आणि मला वाटतं हा जो हल्ला आमच्या जमीलवर झाला आहे तो 2017ला पण झाला होता, त्यावेळेलाही जमीलवर हल्ला झाला, त्यावेळेला एकही आरोपी आजपर्यंत सापडला गेला नाही। हा कोणाच्या दबावाखाली सापडला गेला नाही काय आम्हाला माहीत नाही, पण हा जो आत्ता हल्ला झाला आहे, जी काय फायरिंग जमीलवर झाली आहे याचा निषेध आम्ही करतो आहे। आणि जर याचे आरोपी सापडले गेले नाही, त्यातले मुख्य आरोपी सापडले गेले नाही, हा सगळा झोल क्लस्टर्डचा आहे आणि क्लस्टरवरनंही मर्डर झालेली आहे। कारण जमील याचा पाठपुरावा करतो आहे, लोकांना थांबवतो आहे, लोकांना समज देत होता आणि त्यातूनही खून झालेला आहे। आजच्या दिवसभरात बघू पोलीस काय करतात ते। माझी हात जोडून विनंती आहे, मनसेला कायदा हातात घ्यायला लावू नका।